चुकी दुरुस्ती करतोय. मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते म्हणजेच गिरगावचा राजा या संघाला. गिरगावचा राजा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. गिरगावचा राजा आवाज येतो ऐकायला. गिरगावचा राजा बॅट्समन प्लेअर पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये, नाही तर पेनल्टी इम्प्लिमेंट ताबडतोब करून पहिला बॉल पडला की. सादिक मॅच सुरू करा. पेनल्टी इम्प्लिमेंट करतोय आम्ही. बॅटिंग टीमला पेनल्टी इम्प्लिमेंट करतोय आम्ही. नाही जातोय आवाज, सादिकला आवाज जातोय. तर पहिला चेंडू या ठिकाणी पुढचा चेंडू मयांक शर्मा. हो 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 क्या बात आहे. काय लाईन आहे बघा, परफेक्ट अँगल होत असताना चेंडू थोडासा बाहेर निघत असताना गोलंदाजीतला क्लास बघायला मिळतोय. मयांक शर्मा कॅप्टन, लीड फ्रॉम द फ्रंट. पॉवर प्लेमध्ये 3 चेंडू डॉमिनेट केले अक्षरशः लेफ्ट हँडरला सागरला. एक्सलंट एक्सलंट बॉलिंग बाय मयांक शर्मा. अ प्लेयर्स टू वॉच इन GCL गिरगाव चॅम्पियन्स लीग मध्ये ज्याकडचा खेळ बघावा असा वाटतो असा फलंदाज मला गोलंदाज बघायला मिळतोय. हो लोअर फुलटा चेंडू ऑनसाइडला खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. चौकारने खातं उघडलंय सागरने चौथ्या चेंडूवर. धावसंख्या 4. आजच्या या मध्यातल्या जवळजवळ शेवट सामना आपण इथे बघत आहोत. वर द विकेट पुन्हा एकदा. ह्यावेळी चेंडू थोडासा मिस टाइम लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय, डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड पॉइंटला. तिथे मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या अंकित झाली ती 5 धावा धावफलकावर. सागरच्या सोबत आले तो ऋषभ जो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करेल. ऋषभ दर्जी. मायांचं पॉवर प्लेचं अप्रतिम षटक. 3 निर्धाव, 1 चौकार, 1 सिंगल, 5 धावा धावफलकावर. लक्षात ठेवा की स्टॉपच सुरू आहे. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. स्ट्राईक केला पहिल्यांदाच ऋषभ दर्जी. लेफ्ट केला, जाऊ दिला चेंडू थेट विकेट किपरकडे. निधाव. षटक क्रमांक पहिलं. अत्यंत इकॉनॉमिकल. 1 चौकार येऊन सुद्धा फक्त 5च धावा एका षटकाच्या अखेरीस. 5 धावा धावफलकावर. 5 ऑन द बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. मी पाहतात गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 4 आणि डे नाही डे नाईट 1 असं मी म्हणेन. जवळजवळ बघतो मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत, 12:38 झालेत आणि जवळजवळ शेवट सामना आजच्या दिवसातला आजच्या रात्रीला तुम्हाला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग टीम्स फिल्डिंग लगेच लावून घ्या. मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले म्हणजेच गिरगावचा राजा संघाला. आकाश मांबणकर सज्ज होता षटक क्रमांक 2 मध्ये. PJ हिंदू जिमखाना एंडकडून गोलंदाजी तो करेल.
tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही घरबसल्या स्पर्धा बघत आहात. सर्वांचं स्वागत आहे. जवळजवळ आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये चला सामना सुरू करा. फिल्डिंग टीम सामना सुरू करायचा आहे. बराच वेळ जातोय फिल्डिंग सेट करण्यामध्ये. आकाश मापणकर राऊंड विकेट अटॅक करेल लेफ्ट हँडर समोर. सागर ऑन स्ट्राइक. धावसंख्या ती 5. पहिला चेंडू आकाशचा. हा चेंडू लेफ्ट हँडर साठी आपण बघतो त्या ठिकाणी टाकण्यात आला. ऑफ कटर बॉल. लेफ्ट हँडर साठी तो लेग कटर बाहेर निघतोय. खूप चांगला कंट्रोल बघायला मिळतं पहिल्या चेंडूवर आकाश मापणकरकडे. 5 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा राऊंड विकेट. ओह काय शॉट आहे. गुड ना टेक और ये देख बाउंड्री देख. गुड शॉट. या ग्राउंडची सगळ्यात डीप असलेली बाउंड्री, सगळ्यात लांब असलेली बाउंड्री आणि त्या ठिकाणी अप्रतिम फटका. पॅरल स्ट्रोक. टायमिंग बेमिसाल. ताकद खूप चांगली. एलिव्हेटेड स्ट्रोक आणि थेट वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मधून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये. दुसरा चौकार आपण बघतोय सागरच्या बॅटमधून. धावसंख्या 9. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द सेकंड ओव्हर. फील्डमध्ये काही चेंजेस. एक लॉंग ऑन ठेवण्यात आला, एक वाईडिश लॉंग ऑन ठेवण्यात आला, एक मिड विकेट ठेवण्यात आला, एक स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. 4 खेळाडू सेट केलेत ऑन साईडला डीप मध्ये. पुलचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत सागर कंप्लीट करते. एक धाव. धावसंख्या डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावफलकावर 10 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आले दोनजित ऋषभ. अजूनही ऋषभला खातं उघडायचं आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या धावा ज्या बघतोय त्या सर्वच्या सर्व सागरने बनवल्या आहेत. त्यापैकी 4 चेंडू निर्धाव केला. 2 चौकार, 2 सिंगल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 10. संघाची धावसंख्या 10. चला मॅच जरा स्पीडअप करा. फिल्डिंग टीम बराच वेळ तुम्ही घेताय. सामना सुरू करा. आकाश मापणकर. पुढचा चेंडू ऋषभ साठी. फटका बनवला त्या ठिकाणी पण झेलचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय पण चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. फटका त्या ठिकाणी बघितला खेळत असताना स्क्वेअर लेग मध्ये फटका ब्रश झाला. तो चेंडू ब्रश झाला त्याला आणि चेंडू निघून गेला. तो म्हणजेच स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ऋषभ दर्जी खातं उघडतोय चौकाराने आणि धावसंख्या 14 धावा धावफलकावर. गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 4. फर्स्ट प्राइज टोटल 1 लाख रुपीज and beautiful trophy for the winner team. मिस टाइम. कोण घेणार हा झेल आणि ड्रॉप. कॅच ड्रॉप. इम्पॉर्टंट असतं जेव्हा अंडर द फ्लड लाईट्स विद्युत प्रकाश होता तुम्ही खेळता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आयसाईट खूप चांगली असणं गरजेचं आहे आणि त्याचाच फॅक्टर तुम्हाला बघायला मिळाला या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चिन्ह हाताने सुटला. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, इट्स अ मस्ट इम्पॉर्टंट इन द नाईट क्रिकेट फॉर्मॅट. 15 विदाउट लॉस. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राइक सागर. मापणकरचा पुढचा चेंडू. राऊंड विकेट. हिंदू जिमखाना कडून ऑन साइडला. अप्रतिम टायमिंग. अप्रतिम टायमिंग. ताकद नव्हती पण टायमिंग बघा काय केलं. सीमारेषेबाहेर षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 21 धावा धावफलकावर. जसं मी उल्लेख केला गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 4 मध्ये फर्स्ट प्राइज फॉर द विनर टीम टोटल 1 लाख अँड ब्युटिफुल ट्रॉफी. सेकंड प्राइज रनर अप टीम 75,000 अँड ब्युटिफुल ट्रॉफी. मालिकाऊसाठी फ्रीज, शूज आणि बॅट. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजीसाठी टीव्ही आहे. LED टीव्ही, स्पोर्ट्स शूज अँड बॅट. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी बॅट, स्पोर्ट्स शूज आणि एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बॅट, स्पोर्ट्स शूज आणि साऊंड सिस्टीम.
प्रत्येक सामनावीर आपण या स्पर्धेमध्ये बघतो. तब्बल 11 पारितोषिक तुम्हाला स्पर्धेत बघायला मिळत आहेत. सो थँक्स टू ऑल स्पॉन्सर्स, दीपक ट्रॉफी, समर्थ स्पोर्ट्स, मंदार स्पोर्ट्स, देव स्पोर्ट्स, आरबी स्पोर्ट्स, मयुरेश जोशी, ॲथलेट स्पोर्ट्स, मल्हार स्पोर्ट्स, विरजानीनाथ मेणे, रिस अँड रिच, सनी स्पोर्ट्स अँड मल्हार स्पोर्ट्स अगेन. थँक्यू. प्रत्येकाने स्वतःचा वाटा इथे उचललाय. सामन्याचा पुरस्कार देत असताना, स्पॉन्सरशिप देत असताना बॉलिंग मार्ग षटक क्रमांक आता 3 गोलंदाज घेऊन होते कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. अमन षटक क्रमांक पहिला वैयक्तिक, संघाकडून तिसरं राऊंड विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आहे. ओ चेस केला होता चेंडूला. पंचांनी तेच बघितलं की बॅट्समनने चेंडूला चेस केलंय. ग्राउंड आपण बघतो त्या ठिकाणी क्रीजचा थोडासा बाहेर आलाय. कट करायचा प्रयत्न. बघायचं या ठिकाणी तिसऱ्या पंचांमध्ये स्वतः मात्र पंच ग्राउंडच्या बाहेरून मात्र ऍक्शन चेक करतायत. आतापर्यंत आपण बरेचसे खेळाडू बघितले, आतापर्यंत ब्लॅक लिस्टेड झालेत. गोवा चॅम्पियन्स लीग या सीझन 4 मध्ये स्ट्रिक्टली अंपायर तुम्हाला बघायला मिळते. आणि जर या ठिकाणी अमनचा गोलंदाजीमध्ये त्रुटी जर आढळल्या तर स्पर्धेमध्ये अमन गोलंदाजी करू शकणार नाही. इट्स अ नो बॉल. अमन स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाहीये. इट्स अ नो बॉल. पेनल्टीच्या 3 धावा, नो बॉलचा 1 रन, एकूण 4 धावा आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. धाव संख्या 25. नो प्लस 3. चला अमन आता गोलंदाजी करू शकणार स्पर्धेमध्ये. आणि बघायचं अमनची जागा आता मात्र कोण नेणार, कुठला गोलंदाज इथे मात्र येऊन षटक पूर्ण करणार. रिव्हर्सचा खूप चांगला अटेम्प्ट बघायला मिळाला. धावसंख्या 29 धावा, 28 धावा, 28. विकास आता मात्र हे षटक पूर्ण करेल. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग केलं सागर. पुढचा चेंडू हो ऑप्शनच्या बाहेर आहे. जाऊ दिला लेफ्ट केला. विकेट किपर बीट झाला त्या ठिकाणी. विकेट किपर चेंडू कव्हर करेपर्यंत पंचांचा 22चा इशारा. लाईन मध्ये परफेक्ट होता हा चेंडू विकासचा. सागरने तो लेफ्ट केला. विकेट किपर बीट झाला, बॅट्समन बीट झाला आणि एकदा 22च्या सुरुवात इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. 29 29 धावा. ओ हो हो
उडन खटोला. What a shot. What a shot on the track. 6 run. What a shot is that. Such a magnificent timing, temperament, execution, elevated stroke. Do the square leg, and it's a beautiful hit. Superb shot, superb shot. Excellent shot by ऋषभ दर्जी. जो फलंदाज सुरुवातीला थोडासा शांत होता. एक चौकार, एक डबल, 2 सिंगल, एक षटकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत खेळतो तो म्हणजेच 14 वर. एक षटकार एका चौकाराच्या मदतीने आणि एकूण धावसंख्याची आपण बघतो धावफलकावरती 35. ओ फटका बनवलाय. क्या बात है. इम्प्रोवायझेशन. व्हॉट अ शॉट ऑन द टेरेस. Back to back huge hit. Rishabh Darji on fire. Punaragban come back. What a performance. Score was on 41. Back to back 2 sixes. लागोपाठ 2 षटकार. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. 3 षटकांची धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्गावर विशाल येणार षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक्केचाळीस धावा. विशाल बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. आतापर्यंत ही जोडी बिनबाद आहे, नाबाद आहे. चांगली बॅटिंग पहिल्या विकेटसाठी. 41 धावांची पार्टनरशिप. विशाल विशाल बणगे. ओ क्या बात है. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कंट्रोल. लेग बाईचा इशारा पंचांचा. मंगेश वरक. अँड स्कोर मूव्स ऑन 42 इन लास्ट ओव्हर. 42 विदाउट लॉस. सागर आणि ऋषभ दर्जीने मात्र खूप चांगला किल्ला लढवलाय. आपल्या संघासाठी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. 42 धावा आतापर्यंत कुठल्याच त्यांनी एकही विकेट न गमावता. दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेत ग्राउंडवर 4थ्या षटकापर्यंत. विशाल आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करेल राईट हँडर समोर. विशाल बणगे टॉस केला होता चेंडूला. स्टिअर केलं पॉइंटला. तिथे मात्र माहिती ती 1 धाव या चेंडूवर. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती एकूण 43. 43 धावा धावफलकार. 43 ऑन द बोर्ड. वी आर इन द लास्ट ओव्हर. स्टील 4 बॉल टू गो. 4 टू गो. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. हो हो क्या बात है, क्या बात है. गोलंदाजी अप्रतिम. रनआउट. फलंदाज बाद. पंचांनी इशारा केलाय. फलंदाज बाद होतोय. तंबूत परतावं लागेल ते लेफ्ट हँडर सागरला. सागर बॅक टू डग आउट. बाय रनआउट. 43 1 विकेट. स्टील 3 बॉल टू गो. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. 3 बॉल्स टू गो. आतापर्यंत विदाउट लॉस चांगली बॅटिंग आपण बघतो मैदानावर. विशाल नाही तर सागर आणि वृषभ मध्ये. सागर तंबूत परतला. सागर बाद झाला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडवर येतोय. 1 डाऊन बॅट्समन. न्यू बॅट्समन मीत.
मीत खाग ऑन स्ट्राईक. लक्षात ठेवा जरा आपला गोलंदाज आपला कॅप्टन काय सांगतोय. मीत घाग इज न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. धावसंख्या 43. एक गडी बाद. टॉस केला होता काय फटका सजवलाय. घुटना टेक और ये देख कोस्टल रोड पे सिक्सर देख. व्हाट अ शॉट. मीत घाग लिमिटेड ओव्हर्स मॅच. कमी षटकांची सामने. जणू काय तो डगआउट बनना सेट होऊन आलाय. काय शॉट. ऋषभ दर्जीच्या बॅटून हा षटकार बघतोय आपण. नॉन स्ट्रायकिंग एंडलाच मीत घाग आहे. धावसंख्या 49. रिव्हर्स अटेम्प्ट. फायनलमध्ये क्षेत्ररक्षक थर्ड मॅन क्षेत्ररक्षक आहे ते चेंडू कव्हर करेल पण इथे मात्र स्ट्राईक अजिबात रोटेट करत नाहीये मीतकडे. कारण एक षटकार त्याने मारलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इनिंग मधला. बघायचं आहे 50च्या पलीकडे की 50चं टार्गेट बघायला मिळेल. स्क्वेअर लेगमध्ये एक्झिक्यूट केलं आणि क्षेत्ररक्षक डी मध्ये उभा. चेंडू कव्हर करेल. एकदा तिथे पूर्ण करेल ऋषभ दर्जी. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि परतावं लागेल. एकच धाव कंप्लीट केली. धावसंख्या 50. एकच धाव कंप्लीट केली जाईल. 50वा धाव फरक आणि 51 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. 50 रन्स टू विन फॉर मोरिया स्पोर्ट्स केतवाडी. इन्शुरन्स आहे का? तुम्ही टर्म प्लॅन घेतलाय का? जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही कार इन्शुरन्स काढलाय का? आणि हो त्याच सोबत तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेतली आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता का? आताच्या या सिच्युएशन मध्ये तुमची SIP चालू आहे का? तुम्ही तुमच्या चाइल्ड साठी फ्युचर प्लॅनिंग केलंय का? अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या म्हातारपणीसाठी काहीतरी फंड ठेवलायत का? तुम्ही RBI बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता का? तुमची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड डिबेंचर मध्ये आहे का? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि हो, आमचं इंस्टाग्राम पेज आहे. त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण ऐकूया आवाज प्रमोद साठवणचा या सत्रामध्ये. हॅलो हॅलो. धावसंख्या झाली ती 50. 51 धावांची गरज. चला मोरिया स्पोर्ट्स केतवाडी कृपया आपले फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर. वेळेचं बंधन नक्कीच आहे. मोरिया स्पोर्ट्स केतवाडी आणि गिरगावच्या राजा संघाला विनंती आहे त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद. ऋषभ किती खेळला? ऋषभ 28. तरुण जाधव. वैयक्तिक पहिलं षटक तरुण जाधव आणि सलामीचे फलंदाज विशाल आणि सहफलंदाज मोहित. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक तरुण.
मोहित सामना करतील. सहफलंदाज विशाल. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते तरुण. 24 चेंडू आणि 51 धावा. आजच्या दिवसातला आणि क गटातला साखळी स्पर्धेतला हा दुसरा सामना आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल, याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक तरुण जाधव. उजव्या हाताची गोलंदाजी. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय मोहित. हलक्या हाताने तटवलेला चेंडू. वैयक्तिक खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं 1 या धावसंख्येने मोहित यांनी. आणि यावेळी मात्र सामना करेल तो विशाल. डावकुला फलंदाज विशाल. बघूया कशा प्रकारे सामना करतोय. 51 धावा इथे फटकाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी यांना. लॉंग ऑन आणि मिड विकेट हे दोन खेळाडू आपण बघतोय रिंगणाच्या बाहेर आहेत. पॉवर प्लेच्या नियमानुसार केवळ 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला रिंगणाच्या बाहेर लावणं बंधनकारक राहणार आहे. पुन्हा एकदा तरुण तयार. सामना करतोय विशाल. जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका मारला आणि हा जातोय चेंडू मैदानाबाहेर. खणखणीत उत्तुंग षटकार. चेंडू सीमारेषा पार. चांगला फटका होता. उजव्या यष्टीच्या बाहेर स्वतःला झोकून एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न विशालच्या माध्यमातून होताना बघतोय. धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 7. कुंभारवाडा परिसरातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विशाल. यावेळी मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू. पंचांकडे दाद मागताना, परंतु पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. अनुभवी पंच सादिक राजापूरकर. चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचं यश निर्भयपणे प्राप्त केले ते म्हटलं तरुण जाधव यांनी. पुन्हा एकदा तरुण तयार. 3 चेंडूत आतापर्यंत 7 धावा दिल्यात त्या तरुण यांनी. यावेळी वेगवान चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांनी हात सरसावलेत. अवांतर धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली ती 8. गती उत्तम होती परंतु दिशाहीन गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू होता आणि यावेळी मात्र पंचांनी जराही वेळ न करता सोयीर म्हणून घोषित केलेला चेंडू. धावसंख्या होती ती 8 धावा. बिनबाद 8. अजूनही 43 धावांची गरज असणार आहे ती मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. यावेळी देखील पंचांनी सोयीर म्हणून घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत सातत्याने वाढ होताना आपण दिसतोय. पंचांकडे दाद मागतोय तो तरुण. पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. धावसंख्येत मात्र भर होताना धावसंख्या 9. वेगवान गोलंदाजी नक्कीच करतायत परंतु दिशा कुठेतरी चुकते ती तरुण यांची. नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवर. अचूक टप्पा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. भले त्यांनी वेगवान गोलंदाजी करतायत परंतु दिशाहीन गोलंदाजी. त्यामुळे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांना अवांतर देताना कुठचाही इथे संशय व्यक्त होत नाहीये. धावसंख्या झाली ती 9. पुढे मारण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न फसलाय. स्वतःवर काहीसे नाराज विशाल. समोर मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेच्या षटकेचा पुरेपूर फायदा घ्यायचा मनोमन ठरवलं होतं परंतु चेंडूचा आणि बॅटचा कुठेही ताळमेळ नसल्या कारणामुळे चेंडू विसावतोय तो सरळ यष्टीरक्षक सिद्धेश यांच्या हातामध्ये. धावसंख्या अजूनही स्थिर स्तरावर. बिनबाद 9.
यावेळी आडव्या बॅटने मारलेला फटका, हा जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. या चौकाराबरोबरच धावसंख्या 13. जवळपास प्रति षटकामागे 13 धावा फटका लागतील. 51 धावांचं आव्हान आहे. आणि जर बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा फटकावण्यात यशस्वी झाले ते मोरिया स्पोर्ट्स खेतवाडीचे दोन्ही फलंदाज, अर्थातच सलामीचे फलंदाज मोहित जैन आणि विशाल. ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती त्या प्रकारची सुरुवात इथे तर झालेली आहे मोरिया स्पोर्ट्स यांच्या मार्फत. तरुण पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाज विशाल. यावेळी खूप बाहेरचा चेंडू, कुठेतरी दडपण आलंय तरुण यांच्यावर, कारण ज्या प्रकारची फटकेबाजी चालू आहे विशालच्या माध्यमातून त्याचं दडपण मात्र दिसतंय ते तरुणवर. जवळपास एकूण 3 चेंडू इथे अवांतर टाकले ते तरुण यांनी आपल्या या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात. धावसंख्या झाली ती 14. यावेळी चांगला फटका होता मिड विकेटच्या दिशेने, चेंडू जातोय सरळ मैदानाबाहेर, खणखणीत उत्तुंग षटकार. या षटकाराबरोबरच पहिला पॉवर प्लेच्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 20 धावा. अजूनही 31 धावांची गरज आहे. यावेळी मात्र सरासरी केवळ 10 धावांची गरज असणार. 10.33 हिशोबाने धावा फटकाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या संघाला. कारण तरुण जाधव याचा वेगवान गोलंदाजीचा आपल्याला माहिती आहे की पुरेपूर चांगली गोलंदाजी करतात नेहमी, आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक नेहमीच टाकतात. परंतु या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या बघितली तर 20 धावा, आणि ते देखील विशाल यांच्या 2 षटकार 1 चौकारांच्या जोरावर 20 धावा तब्बल फटकावल्यात. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना विशाल. पुढील गोलंदाज आपण बघतोय स्वतः रिषभ, गिरगावच्या राजा संघाचे संघनायक, स्वतः गोलंदाजीची धुरास आपल्या खांद्यावर घेताना आपण बघतोय. त्यामुळे वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक रिषभ यांचं. अठरा चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 18 चेंडू आणि 31 धावा. मोहित पहिल्या षटकात बघितलं तर मोहित यांनी केवळ दुसऱ्या एंडकडून बघ्याची भूमिका साकारली होती. आता मात्र त्यांना सामना करायचा आहे रिषभ यांचा. हॅलो हॅलो हॅलो. समोरच्या दिशेने जो हिंदू जिमखाना एंड आहे तिकडे एका खेळाडूचा मोबाईल हरवला आहे. जर कोणाला सापडला असेल तर त्वरित संपर्क साधाय, समितीशी संपर्क साधायचा आहे. एका खेळाडूचा मोबाईल इथे हरवला आहे. जर कोणाला सापडला तर त्वरित संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 21. वैयक्तिक पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेतले ते मोहित यांनी. रिषभ यांचं पहिलं षटक होतं. यावेळी जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच चांगली फलंदाजी करतोय तो विशाल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा फटकावला होता विशाल यांनी. रिषभ बघूया फुलटॉस चेंडू. यावेळी देखील फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा विशालच्या माध्यमातून. चेंडू जातो तो सरळ सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या 27 धावा. चांगली कामगिरी होते ती विशालच्या माध्यमातून. डावखुऱ्यापणाचा पुरेपूर लाभ घेतोय विशाल. फुलटॉस चेंडू होता. क्षणाचाही विलंब न करता चेंडू भिरकावून दिला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पार. विशाल 3 षटकार आतापर्यंत. पहिल्या षटकात 2 षटकार लगावले होते. या षटकात देखील फुल टॉस चेंडूवर षटकार लगावला होता. बघूया कशा प्रकारे आता रिषभचा सामना करतो तो विशाल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न.
ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला रिषभ आणि यावेळी चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर 27 आहे. बिनबाद 27 धावा. अजूनही 15 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 24 धावा. कशा प्रकारे सामना करेल विशाल? सामना एक हाती जिंकून देऊ शकतो का? यावेळी चांगला चेंडू होता. वारंवार आपल्या चेंडूमध्ये काहीतरी वेगळं करण्याची किमया साकारताना यावेळी चेंडूला गती थोडी कमी दिली होती, कारण ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजी केली होती तरुण यांनी त्या वेगवान गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलला. परंतु रिषभ यांच्या मार्फत ही चूक होताना दिसत नाहीये. आपला अनुभव पणाला लावताना ज्या प्रकारे गोलंदाजी या मैदानाला करायला हवी तशाच प्रकारे गोलंदाजी निश्चितच रिषभच्या माध्यमातून होताना दिसते. एक फुलटॉस चेंडू नक्कीच त्यांनी टाकला होता, परंतु आता तशी ती चूक होताना दिसत नाही. यावेळी हळूवार टाकला चेंडू, हा देखील जातोय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 33 धावा. धावसंख्या 33. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. तेरा चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू आणि 18 धावा. धावसंख्या झाली ती 33. 4 षटकारांच्या जोरावर स्वतः विशाल मैदानात तडाखेबंद फलंदाजी करताना यावेळी पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चौधरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला ताळमेळ मोहित आणि विशालच्या माध्यमातून एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 34. धावसंख्या झाली ती 34 धावा. प्रति षटकामागे 17च्या हिशोबाने धावा फटकावतात. अजूनही 17 धावांची गरज आहे. 8.50च्या हिशोबाने 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला लवकर लवकर, कृपया विनंती आहे. गिरगावचा राजा संघ लवकर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. जवळपास 1:15 झालेली आहेत आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा समितीला देखील इथे उपस्थित राहायचं आहे. इतर सर्वांना सकाळी 8 वाजता उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे वेळेचं बंधन नक्कीच आहे. कृपया विनंती आहे खेळाडूंना. युवराज पुढील गोलंदाज आहे तो युवराज. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानात तटस्थ आहे, खास करून विशाल. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. चला त्वरित सामना सुरू करायचा आहे. विनंती आहे खेळाडूंना. चार षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर विशाल फलंदाजी करतोय. युवराज सामना करेल विशाल. हा कुठे चेंडू भिरकावून दिलाय. हा देखील चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या 38 आणि समीकरण येऊन ठेपलंय ते 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11 चेंडू आणि 13 धावा. समीकरण बदलून टाकलंय. 2 चौकार 4 षटकारांच्या जोरावर एक हाती सामना कलाटणीस, एका हाती सामना कलाटणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे तो विशालच्या माध्यमातून आणि सफल प्रयत्न आपण बघितलं. जे चेंडू निर्धाव घेतले त्याचं दडपण घेतलं नाहीये विशालाने आणि जे चेंडू आपल्या क्षेत्रात होते त्यांनी भिरकावून दिले ते थेट सीमारेषा पार. 4 षटकार आणि 2 चौकाराच्या जोरावर पुन्हा एकदा जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी युवराजच्या माध्यमातून. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला चेंडू निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात शांतपणे विसावताना आपण बघितला. प्रत्येक निर्धाव चेंडू मागे सामन्याचं समीकरण वाढताना की 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. 10 चेंडू आणि 13 धावा.
प्रत्येक सामने हे अटीतटीचे होताना आपण बघतोय सकाळपासून. सुंदर फटका, यावेळी मात्र जुमानला नाहीये, चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार षटकार. चल बॉल दे देऊ हा, हे बॉल दे. धाव संख्या झाली ती तब्बल 44 धावा आणि 7 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र समीकरण हे धावांचं समीकरण चेंडूंपेक्षा कमी होऊन टेपलेलं आहे. जवळपास 5 षटकार आणि 2 चौकाराच्या जोरावर विशाल फलंदाजी करतोय. 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. कशा प्रकारे सामना संपवतोय विशाल बघूया. युवराज दडपणाखाली गोलंदाजी करताना विशाल यांना पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेने कलात्मक फटका, चातुर्याने खेळलेला फटका, चौकार. धावसंख्या झाली ती 48 आणि आता मात्र औपचारिकता केवळ 3 धावांची गरज. 8 चेंडू आणि 3 धावा. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजीच्या जोरावर आपण बघतोय की मोरिया स्पोर्ट्स खेतवाडीला एक हाती सामना जिंकून देण्याचा सफल असा प्रयत्न येतो विशालच्या माध्यमातून. 8 चेंडूंमध्ये केवळ 3 धावांची गरज आहे. आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा हा विशाल. 8 चेंडूंमध्ये केवळ 3 धावांची गरज. हा बाद होतोय का? झेल सुटलेला आहे. धावसंख्या झाली आहे 49. केवळ 2 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 2 धावा. सौरभने मारले वाटतं. केवळ 2 धावांची गरज आहे आणि यावेळी भिरकावून दिलाय मोहितने. आपल्या टप्प्यात आलेला चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी आपलं हार्दिक 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 अभिनंदन. उद्या सकाळी ठीक 8 वाजता याच ठिकाणी. धन्यवाद. उद्या 8 वाजता ड गटातला सामना सुरू करण्यात येईल. डी ग्रुपचे सामने होतील आणि क गटातले अर्थात सी ग्रुपचे सामने हे त्यानंतर खेळवले जातील, याची कृपया नोंद घ्यायची. या सामन्याचं सामनावीरचं पारितोषिक आणि सिक्सर किंगचं पारितोषिक दोन्ही पारितोषिक जात आहे ते विशाल यांना. कृपया विशाल यांनी आपलं सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. धन्यवाद. उद्या सकाळी ठीक 8 वाजता ड गटातले सामने प्रथम खेळवण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.